हाय हॅलो नमस्ते. आमच्या कर्नाटकात संक्रांतीच्या भोगीसाठी दाणा वांगं केले जाते. त्यात विशिष्ट प्रकारचे दाणे हरभरा, वाटाणा, गाजर, बिब्याची बी घालून वांगं केलं जातं. कसे करतात ते पाहूया. प्रथम वरणा दाणा, जर्दाळू दाणे 15 मिनटं उकडून घेतले. नंतर भांड्यात तेल गरम करून 4-5 लसणाच्या ठेचलेल्या कुड्या टाकून फोडणी करून घेतलेली आहे. त्यानंतर कांदा परतवून घेतला. कांदा चांगला मऊ झाला पाहिजे म्हणून थोडंसं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर कांदा मऊ झाल्यानंतर हळद, गरम मसाला, आलं लसणाची पेस्ट, पुदिना कोथिंबीर पेस्ट, टोमॅटो, तिळगुळ, मसाला तिखट आणि खोबऱ्याचं वाटण टाकून चांगल्या प्रकारे परतवून घेतलेलं आहे. त्यानंतर चिरलेली कोथिंबीर, कोरट्याची चटणी आणि थोडंसं दाण्याचं कूट टाकून हा मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घेतला आहे. त्यानंतर मधून चिरलेले वांगी, दाणे 2 प्रकारचे, हरभरा आणि गाजर, वाटाणा, बिब्याची बी टाकून तेही परतून घेतले आहे. मग शेवटी मीठ आणि साखर टाकायचं आहे. चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे. वांगी पण भाजली गेली पाहिजे. त्यानंतर साखर आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे वर खाली करून घ्यायचं आहे. वांग्याला थोडेसे वाफ आली पाहिजे. त्यानंतर पाणी ओतून झाकण लावून वांगे मऊ होईस्तो शिजवून घ्यायचं आहे. आता पाणी टाकायचं आहे आणि झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे. हे वांगं बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्लं जातं. वांगं जसा हवा असेल, पातळ किंवा कोरड्या, त्याप्रकारे पाणी टाकलं जातं. अशा प्रकारे तयार झाली भोगीची वांगी. तुम्हीही करून बघा. हे कसे होते कमेंट करा. धन्यवाद.